नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या. मित्रांनो चला तर आता मी ते कपाट घेण्यासाठी जातोय, कारण की खूप दिवसापासून ते कपाट घेण्याची इच्छा होती की कपाट घेऊया म्हणजे 5-6 महिन्यापासून आम्ही नुसतं विचार करतोय की कपाट घेऊया. म्हटलं ठीक आहे, चला आता ते भाऊजींसोबत ते पण होते, त्यांना पण सुट्टी होती, त्या भाऊजींनी त्यांना सोबत घेऊन जातोय मी. तर ते कपाट बघायला जातोय. आता ते कपाट कसं आहे काय नाही तुम्हाला पण ते दाखवणारच आहे मी. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. हे बघा, आता आपला डायरेक्ट मालाड बोरवलीला जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो. हा डायरेक्ट मेनच रस्ता आहे, डायरेक्ट मालाडच सरळ जातो. इकडे तिकडे कुठेच फाकायची गरज नाही आहे डायरेक्ट. हे बघा सिन्सिरिटी बघू शकतात तुम्ही, म्हणजे मुंबईमध्ये पण एवढं जंगल आहे बाबा. तर तुम्ही बघू शकतात, हे दाना पाणी म्हणून हे जागाचं नाव आहे, दाना पाणी, आक्सा बीच. ते बऱ्याच लोकांना माहितीच आहे. परत मारवे बीच वगैरे, ते सलमान खानचं गाणं माहिती ना, तुझे आक्सा बीच वगैरे घुमादू. तर ते याच बीचवरती शूट वगैरे झालं होतं तिथं. ते बघा, हे पूर्ण म्हणजे ना दोन्ही बाजूला पूर्ण जंगल आहे मित्रांनो. लांबपर्यंत पूर्ण जंगल आहे. तुम्हाला जर कधी फिरायला यायचं राहिलं ना, तर मालाडवरनं 271 बस पकडून पण येऊ शकतात आणि बोरिवलीवरनं 269 बस पकडून पण येऊ शकतात. त्यांना डायरेक्ट सांगायचं आक्सा बीचला. जास्त काय नाही, 20-25 रुपये तिकीट आहे. हे बघा, हे आक्सा बीच आहे. इथं तुम्ही आक्सा बीचला जाऊ शकता. आजच्या दिवशी म्हणजे रविवार आहे तर भरपूर गर्दी आहे मित्रांनो. इतर सॅटर्डे संडेला खूप म्हणजे खूपच गर्दी असते इकडे. आणि असं दुसऱ्या दिवशी पण आलेत ना तुम्ही, तर त्या टायमाला पण तुम्हाला गर्दी दिसणार. म्हणजे इकडे फिरण्यासारखं बीच वगैरे पूर्ण क्लीन आहे मित्रांनो. तर तुम्ही आरामात इकडे येऊ शकतात फिरण्यासाठी. चला, आपल्याला ते कपाट घ्यायला तर जायचंच आहे, पण आता म्हटलं घराच्या बाहेर पडलोच आहे, तर तुम्हाला आक्सा बीच वगैरे ते पण दाखवून देतो म्हटलं. आणि तिकडनं आलो ना मी, ते तिकडे दाना पाणीला जाईल, ते पण तुम्हाला दाखवूनच देणार तिकडे दाना पाणीला गेलो की. चला, इथं आता मेन आम्ही मालाड साईडला आलो आहेत, म्हणजे चारकोप नाक्या साईडला आलो आहेत. एका ठिकाणी कपाट बघितले, तिथं काय आवडलं नाही, आता दुसऱ्या दुकानात जातोय. चला, आता या दुकानामध्ये आलोय मी. या दुकानामध्ये आता इथं कपाट बघून घेऊया आपण. फ्रीज पण होतं तिथं, फ्रीज, वॉशिंग मशीन, म्हणजे भरपूर घरामध्ये ज्या वस्तू का लागणार त्या सर्व वस्तू का होत्या. त्या वस्तू बघून मग मला नंतर खरंच लक्षात आलं की माणसाला पैसे कमवणं किती गरजेचं आहे. खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे मित्रांनो. कारण की ना, एवढे मोठमोठे फ्रीज होते तिथं, 40,000चे, 80,000चे, 1,00,000चे, असे भारी भारी फ्रीज होते तिथं. पण आता म्हटलं आपली परिस्थिती तेवढी नाही, तर आपण तेवढं काही फ्रीज वगैरे घ्यायचे नाही आता सध्या. ते दिवाळीच्या टायमाला बघू म्हटलं फ्रीज वगैरे. आता आपण कपाट घेऊन हे समोर बघतात ना तुम्ही, हे कपाट वगैरे, हे कपाट म्हणजे 18,000 20,000चं कपाट आहे मित्रांनो. हे डबल डोअरचं कपाट आहे. हे 20,000पर्यंत सांगत होते ते. आणि त्याच्या बाजूला आहे ते 16,000पर्यंत सांगत होते. हे डिझाईनवालं हे आपलं ते बघा, हे पिंक कलरचं, ते ब्ल्यू कलरचं आहे ना, ते 16,000पर्यंत सांगत होते. म्हटलं ठीक आहे, आपल्याला हे नको, पण मीडियम साईजचं सिंगल डोअरचं पाहिजे म्हटलं. ते फ्रीज पण होतं, फ्रीज नको म्हटलं, पहिले कपाट बघूया. आता हे बघा, पर्पल कलर आहे, पिंक कलर, परत ते चॉकलेटी ब्लॅक कलर. त्याच्यामध्ये बघितलं मग मला एक पिंक कलरचं आवडलं, आपलं मीडियम साईजचं जे. आणि त्याच्या साईडला बघा, ते पुरं स्ट्रेट दिसतंय ना, ते छोटंसं, ते काहीतरी 4-4.5 5 फुटाचं आहे वाटतं ते 5,000ला होतं. म्हटलं ते नको, म्हटलं हे पिंक कलरचं कपाट चांगलं वाटतंय मला. तर मी तेच घेण्याचा विचार केला. मग ते शेवटी 7,300 रुपयाला पडलं मित्रांनो. ते कपाट घेऊन घेतलंय मी. हे बघा, त्यांनी ते बिल वगैरे देऊन दिलंय. आता ते फ्रीज वगैरे आता जेव्हा घेता येईल तेव्हा घेऊ आपण. चला तर जाऊया मित्रांनो. आता इथं दाना पाणीला आलोय मी. आता इथं दाना पाणीला बघा, एक मोठी महाकाय जहाज येऊन थांबले मित्रांनो. त्या जहाजीला एकदम पाणी कमी पडलंय म्हणून ती इथं येऊन थांबले. ती बघा समोर तुम्हाला पूर्णची स्ट्रेट दिसते ना एकदम, ती खूप मोठी जहाज आहे मित्रांनो. ते अमेरिका वगैरे त्या साईडला जाते ना, ते सगळं आपलं त्या तेल वगैरे ते सर्व काढण्यासाठी म्हणजे आयात निर्यात करतात ना, तशी मोठी जहाज येऊन थांबलेली मित्रांनो तिथं. तर चला जाऊया आता, घरी जाऊया चला मित्रांनो, पावसाच्या आधी. तुम्ही तर डायरेक्ट चहा प्यायला बसलेत. हा, मी एवढा थकून आलो. काय ग त्रिशू, पेढा खात आहेत? काय माझ्यासाठी नाही ठेवली चहा? हाय, हे बघ, एक कपाट आणलंय आता. हे बघ, हे घे एक कपाट. येऊन जाईल आता अर्ध्या 1 तासात कपाट येऊन जाईल. हा मित्रांनो, हा कपाट ते काय नाही, ते बिल करून दिलंय त्यांनी. हा, तुझे कपडे ठेवायचे, तू ठेवशील ना तिथं कपडे? मग नाही, मला कशाला लाडू, कपाट घेतलं म्हणून. हा, तू खाऊन घे, मला नको खा ना तू, आम्ही नंतर खाईल ना. मग आता मी बोलतोय ना काहीतरी, मी कसं काय खाईल आता? माझ्यासाठी थोडासा ठेवून दे ना मग. त्रिशू, मम्मीचे कपडे नाही ठेवणार ना तू कपाटामध्ये? ठेवणार? कागद आहे ना ग त्रिशू त्याच्यात.
तो असा काळा काळा का दिसतोय काहीतरी लाडू तो? हा नाही ना, ते आपल्या घरात लाईट कमी म्हणून तसा वाटतं. त्रिशू बस थोडासा खाना गे कार्टून. मित्रांनो आता ते कपाट येणारच आहे, तुम्हाला ते कपाट दाखवणारच आहे. हे बघा इथं आपल्याला या कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे ते कपाट, सिंगल डोअरचं कपाट आहे ते तर तुम्हाला दाखवणारच आहे. आता तिथून गाडी निघाली म्हणजे मला ते 7,300ला पडलंय मित्रांनो. हे दाखव बिल दाखव काहीतरी तिथून. म्हणजे ते 8,500 रुपये सांगत होते. त्यांना म्हटलं काय जास्त नको म्हटलं, ते भाऊजीन तो पण होतोय सोबत, त्यांनी पण कमी करून दिलं, मग 7,300ला पडलं. मी EMI वरती काढणार होतो, म्हटलं जाऊ दे EMI वरती काय काढत नाही, आहेत म्हटलं थोडेफार पैसे तर देऊन देऊया म्हटलं. आता काय पुढच्या आठवड्यात मध्ये पगार होऊनच जाणार आहे. हे बघा हे 7,300ला पडलंय. हे बघा कुठे दिसतं का? हा हे बघा 7,300 रुपये. तिला नको चाय नको देऊ काहीतरी, आता बस झाला आता चाय वगैरे. तिला सर्दी आली ना त्रिशू, तुला सर्दी आली आहे ना? हा मोबाईल दिला होता तुला? नाही दिला ना? ते काय खोटं बोलतोय त्रिशू, नाही दिला ना मम्मीने तुला मोबाईल? दिला होता. हा तेव्हा आता आली होती का ताई? अच्छा हे बघू आता ते अर्ध्या एक तासात ती गाडी येऊन जाणार आहे. ठीक आहे, ते आता ते कपाट वगैरे, आता मेन म्हणजे सीडीवरनं चढायला पाहिजे मित्रांनो. आता ते सीडी तर तुम्ही बघितलीच आहे, त्या सीडीवरनं मेन यायला पाहिजे कपाट, नाही तर आपल्याला तो कागद वरती करायला लागणार, तिकडनं घ्यायला लागेल मग ते. हा नाही बघू ना, आता ते सीडी नाही येतं तर ठीक आहे, नाहीतर तो कागद वरती करायला काय टाइम लागणार आहे. पण आता एवढ्या आता अंधारामध्ये येणार आहेत. किती वाजलेत बघ काहीतरी, पाणी पण चालू करायला जायचंय ना. किती वाजलेत? 7:30 झालेत. मग आता 10 मिनिटात पाणी चालू करून देतो मग. चला मित्रांनो आता ते कपाट वगैरे आलो ना, ते कपाट वगैरे दाखवणार तुम्हाला. आता इथं ते कपाट वगैरे ठेवणार, ते पण दाखवणारच आहे. आणि आपलं सिंगल डोअरचं कपाट आहे ते. हा बस ना का त्रिशू, तू लाडू खाल्ला ना आता? पण एवढा लाडू खाल्ला ना तू, आता परत कशाला घेते? चला फायनली आपलं कपाट येऊन गेलंय मित्रांनो. बघा आता म्हणजे रात्रीचे 8:30 झाले, तर रात्रीच घेऊन आलो. त्यांना बोललो म्हटलं हो एवढी घाई कशाला करतात, उद्या सकाळी जाणार. तरी त्यांनी पाऊस कमी असल्यामुळे सोडून दिलंय त्यांनी. चला आता आपल्याला या गल्लीतनं मेन म्हणजे तिकडे घेऊन जायचंय. आता सीडी मधनं येते का नाही वरती ते खूप महत्वाचं आहे. आता चला बघू बरं आपण. ते आता मेन म्हणजे ते कपाटीतून वरती यायला पाहिजे. आता ते घेत आहेत ते, आता ते मित्र आले 2 त्यांचेच आहेत, म्हणजे दुकानावरनं घेऊन आले ते डायरेक्ट. ए बाई संभाल घ्या थोडा. ते बघा म्हणजे खूपच रिस्की आहे तिकडनं वरती घ्यायचं, तरी पण ते आणतायत ते कसं तरी, ते खूप महत्वाचं आहे. थोडं नीचे मी पण त्यांना बोललो म्हटलं हात वगैरे लागत, ते बोलते नको म्हणे, ते घेऊन येणार तू बरोबर ते. कारण तसं पण दोघांचंच काम आहे तिथं, जास्त म्हणजे आम्ही काय करू शकत नाही. हे त्रिशू इकडे तू चलतो घरामध्ये चल. हे बघा असं एवढं खूप म्हणजे खूपच रिस्की आहे ते, म्हणून त्याच्यासाठी छोटंच घेतलंय ते बघा. चला मित्रांनो फायनली ठेवलं आपलं कपाट इथं ठेवलंय आता. काय आलं त्रिशू? नवीन कपाट? हा त्याची चावी. हे लाव काहीतरी हळद कुंकू लाव तर. हा मग कपाटला नाही लावत? आता नवीन वस्तू आणली आहे, ते काय सेकंड हँड आहे का काहीतरी? नाही का कपाटाला नाही करत? तू काय बनवते? हा जेवण बेसन. चला मित्रांनो मस्त बेसन पण आज रेडी झालेलं आहे, बेसन आणि दुपारची भाकर बाई. चला दुपारची भाकर आणि बेसन तयार झालेलं आहे आपलं. आणि तू काय खाशील? काहीतरी बेसनच. हा हा कडू कडू लागतंय. हे तिने कुठलं पाणी दिलं काहीतरी तिला? नको ते नको पाणी पिऊ ना. हे टाकी पण भरली ना काहीतरी, बरीच टाकी भरली. हे बघा असं कलरचं आहे मित्रांनो कपाट बघून घ्या तुम्ही. सरक त्रिशू. काय केलं? पूर्ण फिरून दिलं की काय? चावी काढूनच घे काहीतरी, ती चावी लावूच नको. दाखव ते पूर्ण दाखव कपाट. हे बघा मित्रांनो सरक काहीतरी. हा मग तू कधीपासून सांगत होती कपाट आणा तर घेऊन आलो. सांगा मित्रांनो गरबागरीब आपलं कपाट आलेलं आहे, तर घेऊन घेतलंय ते कपाट. त्याच्यामध्ये ते कपडे ते डबल डोअरचं वगैरे काही घेतलं नाही. एक नंबर वाटतंय ना. हा
हा माझे कपडे ठेवे. मी आता तू बसते. ते डबल डोअरचं काय आणलं नाही मित्रांनो, ते डायरेक्ट 14,000 नाही 15,000चं होतं डबल डोअरचं. म्हटलं जाऊ दे दोघांसाठी एवढंच बस झालं. म्हटलं ते सेकंड हँड पण बघत होतो, पण सेकंड हँड काय चांगले वाटलेत नाही मला. ते 4-5 हजाराला भेटत होते ते, पण म्हटलं जाऊ दे 2-3 हजार रुपये टाकून नवीनच घेऊया म्हटलं. आणि येडा कॅशवरतीच घेतलं आपलं 7,300 रुपये. तुम्ही ते बिल बघितलंच. हे बघा असं पूर्ण कपड्यांचा पसारा इथं पडलेला राहायचा, कुठे तिकडे कपडे राहायचे. काय ग त्रिशू, तुझे कपडे ठेवणार? हा मग तुझेच कपडे ठेवण्यासाठी मागवलंय ना ग त्रिशू ते. हा तुझे कपडे. गायत्री ते फ्रीज पण सांगत होतो, 5 स्टार फ्रीज सांगत होते ना तू. ते फ्रीजचं पण विचारलं मी, ते पण काढणार होतो, पण तू बोलली की दिवाळीलाच काढू. मग म्हटलं जाऊ दे, मग दिवाळीलाच काढू. हा तेच मित्रांनो, ते फ्रीज आहे ते पण मी हप्त्यावरती घेणार होतो, पण गायत्री नाही बोलली नका म्हणे आता काही घेऊ नका फ्रीज, कारण की आपण नंतरच घेऊया. म्हटलं ठीक आहे. नाहीतर मी हप्त्यावरती 20,000चं फ्रीज होतं ते. मला जो काही EMI बसणार होता तो, कारण की काढला असतं ते, पण परत विचार केला म्हटलं जाऊ दे आता दिवाळीच्या टायमाला काढू. म्हटलं आता काय पावसाचे दिवस पण येत, तर फ्रीज कशाला म्हटलं. ते गरमीमध्ये फ्रीज ठीक आहे. कसं आहे गायत्री, चांगलं आहे ना? कुठे याच साईडला ठेवूया का? मग लाव ना हळद. गायत्री कुठली का छोटी मोठी वस्तू असे ना त्याला हळद कुंकू करायचं. नवीन वस्तू मग सकाळी करणार? हा ठीक आहे, चल सकाळी कर. मग आत्ता करायचं ना त्रिशू? नाही आत्ता नाही. अच्छा आंघोळ वगैरे करून, पण मी नाही राहणार ना घरी. 5 वाजता नको एवढा सकाळी पण नको उठू. त्रिशू कसं आहे कपाट, कसं आहे? पिंक वाला आहे ना? हा एवढा मग मोठा जना ग त्रिशू. तिकडं नाही, इकडे कसं ठेवणार ते, तिकडे चांगलं आहे ना. चला आता ते मेन म्हणजे ते सीडीवरनं ते कपाट आलं मित्रांनो, ते खूप महत्वाचं आहे. कारण की मला नाही वाटत होतं येणार असं, पण येऊन गेलं ते. म्हणजे त्यांनीच माणसं पाठवली होती, तर त्यांनी चढवून दिलं आणि ते त्यांना काहीतरी 200 रुपये देऊन दिलेत मित्रांनो. म्हटलं ठीक आहे चला घेऊन घ्या म्हटलं, कारण की आलेत एवढ्या लांब तिकडनं रोडावर आणून घेऊन आलेत, तर ते खूप महत्वाचं आहे. ए झालं का तुझं बेसन भाकर बनवून? काय जडत होतं? दाखव, बेसन दाखवतं आपलं मस्त. हा हळद कुंकू. चला मित्रांनो मस्त बेसन बनलेलं आहे आपलं. मग त्यापेक्षा मस्त गरम गरम भाकर. हा हळद कुंकू देऊ? आता नको ना ग त्रिशू, उद्या सकाळी कर ना. आता नको त्रिशू, आता कुठे, आता आंघोळ पाणी नाही काय नाही, उद्या सकाळी कर ना. मी ऑफिसला जाईल ना, तू मम्मीला घेऊन कर तशी पूजा. आताच करणार? अरे यार आता नको कर ना ग ममुडा. हे बघ उद्या कर उद्या. चला एक टेन्शन होतं ते तर मिटलं मित्रांनो. कपाट 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 आणा. हे लॉक केलं, चावी कुठे ठेवली? हा मग ते कशाला लॉक करून ठेवते? चाव्या कशा काढून ठेव? लॉक करून ठेवून दे ना. इथं कुठे चोर येणार आहे ना आपल्याकडे? कुठं सोनं चांदी तिथं? लॉक करायचंच नाही ना, पण असं उघडं राहू दे ना. मग लॉक कशाला करायचं? हा मग चालू आपला कुठे त्या 12 बिघा ना त्या कागदे ठेवलेत का काय ठेवलेत तटे. तर कपडे ठेवशील ना? अरे त्रिशूचे कपडे ठेवा तिथं. हा बस हे बघ असे कपडे ठेवणार बघ त्रिशू तिथं तिथं. आणि आता हे बघ तुझं ते पॉकेट वगैरे काय आहे ना, ते पण इकडेच ठेवून द्या तिथं. ते बघ देवाराजवळ ते फोटो वगैरे ठेवलेत ना तिथं. ते हा तिकडच्या सगळ्या वस्तू काही इथं ठेवायच्या. मस्त आहे ना, छोटंसं म्हणजे चांगलं जे ना काहीतरी. आणि याच्यापेक्षा पण छोटंसं होतं ते 5,000ला होतं, पण त्याच्यामध्ये असं एकदम वाकून बघायला म्हणजे लागला असतं आपल्याला. हा आरसा खूप छोटा होता ना त्याला पण. मित्रांनो कमेंट्स करून नक्की सांगा आपलं कपाट कसं आलंय काय नाही, नक्की सांगा. कसं या साईडला तोंड करून? नको ना तसं, नको ना असंच राहू दे ना. तसंच चांगलं वाटतंय ना काहीतरी. सरक ग त्रिशू. हा तुझेच कपडे ठेव त्रिशू. थांब मम्मीला फिरून घेऊ देते, तेव्हा मम्मी फिरवते बघ. बस ना बापरे, एवढी काय ताकद लायरानी काहीतरी. हे असं तिरकस उलट होऊन जाईल ना काहीतरी.
हा असं पण चांगलं आहे ना. असं ठेवायचं. हा हे बरोबर आहे आता बघ. समजलं? हा बरोबर लागला आता. ते मध्येच वाटत होतं, हे बघा. हा आता बरोबर वाटतंय एकदम परफेक्ट वाटतंय आता. हा हा या दिशेला ठेवलं होतं आता गायत्रीचं काय डोकं चाललं काय माहिती आता तिने तिकडे सरकून ठेवून दिलं. काय चाललं? हे बरोबर आहे, असं सरळच्या सरळ. हा सरळच्या बरोबर दिसेल ना समोरच. हा बस राहू दे तसंच राहू दे मग चालेल. आता कसं आहे मित्रांनो आम्ही म्हणजे जास्त सामान घेऊया नको पण तरी ज्या लागणाऱ्या वस्तू काय आहेत त्या घ्यायला लागतात म्हणजे त्याला ऑप्शनच नाही डायरेक्ट. आता कपड्यांचा पसारा कसा सगळा इकडे तिकडे पडत होता तर बऱ्याच महिन्यापासून चालू होतं आमचं कपाट घेऊया तर फायनली म्हटलं चल थोडेफार आहेत म्हटलं पैसे तर घेऊनच घेऊया कारण की पैशांना कसे 4 पाय असतात मित्रांनो तेव्हा जिकडच्या तिकडे खर्च होऊन जातात. म्हटलं जाऊ दे त्यापेक्षा काहीतरी वस्तू घेऊन घेऊ म्हटलं तरी हे वस्तू घेऊन घेते आधी काय पुढच्या आठवड्यामध्ये आपली पगार होऊनच जाणार आहे मग तेव्हा आपला महिनाभर खर्च निघूनच जाणार आहे त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे. आता फ्रीज बघू फ्रीजचं काही नाही काय कलर वेगळे वाटत होते. हा इथं मस्त कलर वाटतोय आता हे बघा आता पूर्ण पिंक कलर वाटतोय मित्रांनो कारण की पूर्ण लाईट त्याच्यावरती येत आहे ना. तो मोठा लाईट सांगते मी तुम्हाला. कुठला मोठा लाईट तो काठी सारखा काठी बनवणे. हा ट्यूबलाईट सारखा तो मोठा असतो तो 4 असतात त्याला असे. हा चालेल ना मग तो ट्यूबलाईट घेऊन येईल ना. आता नको आता ते पुढच्या महिन्यात पेमेंट वगैरे झाली ना तेव्हा घेऊन येईल मग. ते बघा ती खेळायला पण लागली ती. मस्त आहे पण ठीक आहे. मस्त आहे ना मस्त आहे की ठीक आहे नाही मस्त आहे. मस्त आहे ना मग दोघांचेच कपडे ठेवायचे आहेत ना. हा, मग अरे हा त्रिशू मग तुझेच ना तुझे आणि मम्मीचे ठेवायचे आहेत मग नाही. ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्ही जर चॅनल खरंच नवीन असणार तर प्लीज मित्रांनो खूप रिक्वेस्ट करतो तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चल बाय बाय कर गायत्री. बाय चालेल एवढं ओरडू नको ना का त्रिशू. हो बाय बाय.